आगमन होत आहे। त्यांचं आगमन झाल्यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। ते या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होतील। त्यानंतर स्वागत नृत्य होईल आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल। 5 मिनिटांमध्ये माननीय श्री अक्षय मुडावतकर सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। अजूनही विनंती आहे की जे या ठिकाणी उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं, कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ परिवार आणि सेवेकरी यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जय जय स्वामी समर्थ मालिकेतील श्री स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते माननीय श्री अक्षय मुडावतकर सर यांचे या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होत आहे। मेरे सरकार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। माननीय अक्षय मुडावतकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। जय जय स्वामी समर्थ मालिकेतील श्री स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते माननीय श्री अक्षय मुडावतकर सर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी स्वागत करूया। त्याचप्रमाणे माननीय सौ नेहा मुडावतकर या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही आजच्या कार्यक्रमामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। नेहा मॅडम, आपल्याला विनंती आहे आपणही कृपया पुढे यावं। या ठिकाणी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत। मी दोघांनाही विनंती करते की आपण दोघांनी कृपया स्थानापन्न व्हावं। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ परिवार आणि सेवेकरी यांच्या वतीने आज मराठी महिन्याची मराठी वर्षाची सुरुवात आहे। गुढीपाडव्याचा आजचा हा सुंदर असा दिवस आहे आणि या सुंदर दिवशी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ परिवार आणि ट्रस्ट यांनी स्थापन झाल्यापासून गेल्या अनेक वर्षामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोककल्याणकारी अशा अनेक उपक्रमांचं आयोजन गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे। श्री स्वामी मित्रमंडळ परिवाराच्या वतीने कोरोनाच्या काळात देखील त्यांनी केलेलं, मंडळांनी केलेलं कार्य हे अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। अनेकदा मंडळांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि संकलित झालेले रक्त हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये अनेक गरीब कुटुंबांना किराणाचं वाटप देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अनेक रुग्णांना कोरोनाच्या काळामध्ये डबे पोहोचवण्याची व्यवस्था देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मंडळांनी पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून वृक्ष लागवड अनेक ठिकाणी केलेली आहे आणि वृक्षांच्या संगोपनाचं महत्त्व अनेकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील मंडळांनी आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आध्यात्मिक आपण म्हणूयात तर अथर्व शीर्षाची 1001 आवर्तनं देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत। श्री स्वामी
समर्थ मित्रमंडळ आणि सेवेकरी यांच्या वतीनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन तर केलं जातच, परंतु श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभा मंडपाचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते लवकरच या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्याचा पाठपुरावा देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं केला जातोय. अनेकांचे मदतीचे हात, सहकार्याचे हात त्यासाठी देखील लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे माननीय भानुदासजी कोतकर साहेब यांनी देखील सभा मंडपाच्या बांधकामाच्या कामासाठी अतिशय मोलाचं असं आर्थिक सहकार्य त्याही क्रमासाठी दिलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अनेकांच्या गुरुस्थानी असणारे, आपल्या अनेकांच्या गुरुस्थानी असणारे, अनेकांचं श्रद्धास्थान असणारे ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची भूमिका साकारणारे, मालिकेच्या माध्यमातून त्यांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचवणारे अभिनेते माननीय अक्षय मुडावतकर सर यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूयात. स्वागत शब्दांकित होता है, स्वागत स्नेहांकित होता है और स्वागत मधुर मिलन तथा संगीतमय होता है. तेव्हा आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात आपण शाब्दिक सुमनांनी, शब्द सुमनांनी तर या ठिकाणी केलेली आहे, पण सुंदर अशा स्वागत नृत्यांनी करूयात. स्वागत नृत्य या ठिकाणी सादर करतेय आर्या चौधरी. आर्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आर्या चौधरी. एवढं घ्यायला आहे बाई. एवढं घ्यायला आहे बाई, तो कसं झेपायचं लेकरांना. आर्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी बघा अक्षय सरांच्या माध्यमातून त्यांनी भूमिका स्वामींची साकारलेलीच आहे, पण आज या ठिकाणी महिला सबलीकरणाच्या अंतर्गत आपण अनेक मैत्रिणी, छोट्या छोट्या मुली ज्या आहेत त्यांनी वेगवेगळे ड्रेस या ठिकाणी परिधान केलेले आहेत. त्यांना तर आपण या ठिकाणी पाहणार आहोतच, पण या ठिकाणी आपल्याच मधला एक मुलगा जो आहे तो या ठिकाणी स्वामींची भूमिका साकारतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूयात. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. थोडस अलीकडे सरका सगळेजण. हा, पास की मॉल में सेल लगी है. चलो इन ड्राइव से कैब. अवधूत चिंतन 3 ब्रह्मा विष्णू महेश. Thank you.
अशक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी गुरु शरणं अवतरणं गुरु शरणं अवतरणं हॅलो. या ठिकाणी महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरच थांबायचे. तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरच थांबायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, मी अक्षय सरांना आणि नेहा मॅडमला दोघांनाही विनंती करते की आपण मुलांच्या बरोबर एक फोटो घेऊयात. इकडून काढलं त्यानंतर या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे ड्रेसेस या ठिकाणी मुलींनी परिधान केलेले आहेत की शेतीमध्ये काम करणारे देखील महिलेचे हात आहेत आणि पायलट म्हणून देखील महिला आहे, देशाच्या राष्ट्रपती पदावर महिला आहे, देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत. असं कुठलंच क्षेत्र नाहीये की जिथे महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला नाहीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. तर या ठिकाणी मी या सगळ्या मुलींना स्टेजवर बोलवते. सगळ्यांनी या ठिकाणी एकामागे एक, जसं मी नावांचा उल्लेख करेल, तुमच्या भूमिकेचा उल्लेख करेल, तसं तसं स्टेजवर यायचंय. जिजाऊच्या भूमिकेमध्ये स्वामिनी ढवळे, टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या मुलींसाठी. त्यानंतर किरण बेदीच्या भूमिकेत असणारी रिद्धी सांगळे, सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेमध्ये असणारी वेदिका कुऱ्हाडे, झाशीच्या राणीच्या भूमिकेत असणारी कोमल भातपुरे, अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेत असणारी प्रतिष्ठा कोकाटे, डॉक्टर आनंदीबाई जोशी, महाराष्ट्रातल्या पहिला महिला डॉक्टर, त्यांची भूमिका साकारणारी धनश्री आंबेकर, सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेत असणारी स्वरा कापरे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भूमिकेतली रितिशा ढवळे, प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती ओवी कापरे आणि महाराणी ताराबाई यांची भूमिका साकारणारी दुर्वा सांगळे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षय सर, आपण नेहा मॅडम त्यांच्याबरोबर देखील एक फोटो घेऊयात. याच्यातल्या काही महिलांनी इतिहास घडवलेला आहे, काही महिला इतिहास घडवतायत. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जो आहे तो या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. आणि स्त्री जन्माचं स्वागत करणं ही सुद्धा आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा सगळ्या या छोट्या मुलींसाठी जोरदार टाळ्या, त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी टाळ्या. आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे, फक्त त्यांनी भूमिका साकारल्यात एवढंच नव्हे तर घरी गेल्यानंतर या सगळ्या भूमिकांबद्दल आणि या कार्य करणाऱ्या महिला किंवा कार्य केलेल्या महिलांचा थोडक्यात माहिती किंवा थोडक्यात अभ्यास देखील त्या मुलांना सांगा की जेणेकरून त्यांचं कार्य या सगळ्यांचं किती मोठं होतं हे देखील या सगळ्या मुलींना या ठिकाणी कळेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्याजणी खाली गेलात तरी चालेल.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ परिवार आणि सेवेकरी यांच्या वतीने आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि आपलं खूप मोठं भाग्य हा दुग्ध शर्करा योग की आजच्या या कार्यक्रमासाठी जय जय स्वामी समर्थ मालिकेतील श्री स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते माननीय अक्षय मुडावतकर सर आणि त्यांच्या पती सौभाग्यवती नेहाताई मुडावतकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी दोघांनाही विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करावी। सुरुवात अजून होय बरं 10 वर्ष सुरुवात हॅलो समारंभी या साक्षात राही ज्ञानयज्ञ येथ समीचा सभाक्रमातू तडीस नाही प्रकाशका मंगल दीपा कार्यारंभी प्रज्वलित करतो दीपका ब्रह्मरूपका ग्रहगणातील सूर्य जणू तू तेजस्वी तमतारका सारस्वताच्या सत्र संगमी राही तू स्थिर देवता ज्योतिर्मया तुझ्या प्रभावे सत्कर्म जावो शेवटी श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ परिवार आणि सेवेकरी यांच्या वतीने या ठिकाणी जे कार्य चालू आहे समाजोपयोगी कार्य या ठिकाणी सुरू आहे ते अखंड अविरतपणे सुरू राहो अशी आपण या दिव्याच्या चरणी प्रार्थना करूयात। एक ग्रुप फोटो घ्या सगळ्यांचा। श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या पाठीशी आपण असंच नेहमी असावं आणि त्यांच्या वतीने केलं जाणारं कार्य जे आहे ते या ठिकाणी असंच अखंड आणि अविरतपणे सुरू राहावं अशी या ठिकाणी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात। अतिथी स्वामींची प्रतिमा मूर्ती या ठिकाणी आहे, दत्त महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी समोर या मूर्तीच्याच समोर या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी ज्यांनी काढलेली आहे असे कलाकार अहमदनगरचे अभिमान असलेले असे माननीय मधुकर कुलांगे सर यांना मी स्टेजवर येण्याची आणि या ठिकाणी माननीय अक्षय मुडावतकर सर यांचा सन्मान करण्याची सत्कार करण्याची विनंती करते। माननीय मधुकर कुलांगे सर यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी अक्षय सरांना सन्मानित करावं। संपूर्ण नगरवासियांच्या वतीने केडगावकरांच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ परिवाराच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान या ठिकाणी करतोय। डीजे आशीष SK यानंतर सौभाग्यवती नेहाताई मुडावतकर यांना आपण सन्मानित करूयात। असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीशी कायमच एक स्त्री असते आणि आता तर स्त्री पुरुष समानता आहे, त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला नेहाताई देखील उपस्थित राहिलेले आहेत, हे देखील आपलं भाग्य आहे। मी सौ सीमा आत्मानेताई यांना विनंती करते की त्यांनी सौ नेहा मुडावतकर यांना सन्मानित करावं।
या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाला माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील, मी नेहा मॅडमला विनंती करते की त्यांनी सगळ्यांना सन्मानित करावं. सुरेखाताई, वर्षाताई, अर्चनाताई, वैशालीताई, माधुरीताई, यशोदाताई, मंगलताई, कीर्तीताई आणि आंबेकरताई. हॅलो, सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. त्यांना ऐकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने मोलाचं आहे. तर मी त्यांना, अक्षय सरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आवाज येतोय का माझा शेवटपर्यंत? शेवटपर्यंत येतोय का? तुमचा आवाज येत नाही मला. शेवटपर्यंत माझा आवाज येतोय सगळ्यांना? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आत्ता आवाज आला. वा, पण खरंच खूप छान वाटते. सगळ्यात आधी तर आयोजकांचे मनापासून आभार की त्यांनी आज मला इथे बोलावलं. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मी आल्यापासून जस्ट बघतोय मी इकडे संपूर्ण वातावरण स्वामीमयच आहे. म्हणजे मी इथेही बघितलं स्वामींचंच नाव आहे, त्या घरावर स्वामींचं नाव आहे, दुकानावर स्वामींचं नाव आहे, त्या बिल्डिंगवर स्वामींचं नाव आहे, मागे पण तिथे आहे. बरं, ज्यांनी आता इथे ज्या मुलाने स्वामींची भूमिका आता केली आहे त्याचं नाव पण समर्थच आहे. तर खरंच खूप छान वाटते असं आहे की संपूर्ण वातावरण हे स्वामीमय झालं आहे. आणि खरं तर काय ना, म्हणजे आम्हाला कलाकारांना म्हणजे जेवढी इच्छा खरं तर तुम्हाला आम्हाला भेटण्याची असते ना, त्याहून जास्त इच्छा आम्हाला तुम्हाला भेटण्याची असते. आम्हाला जास्त आनंद होतो. कारण एरवी काय होतं ना, शूटिंगमुळे आम्हाला तुम्हाला भेटता येत नाही. आम्ही तिथे शूटिंग करतो, आम्ही तुम्हाला टी व्हीवर दिसतो आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ज्या येतात त्या अगदी सोशल मीडियातून असतील किंवा अगदी मध्ये आपण कधी कोणाशी भेट झाली तर. पण समोर प्रत्यक्ष भेटून तुमच्याशी गप्पा मारण्यात, बोलण्यात जी मजा आहे ना, ती त्याच्यामध्ये नाही आहे. सो आम्ही खरं तर हे एक म्हणजे कारण आम्ही पाहत असतो की कधी आम्हाला ही संधी मिळेल आणि कधी म्हणजे आम्ही तुमच्या समोर येऊ आणि प्रत्यक्ष तुम्हाला सगळ्यांना भेटू, बोलू. सो हा जेवढा आनंद तुम्हाला आहे ना, त्यापेक्षा दुप्पट आनंद हा आमच्याकरता असतो खरं तर आज इथे येऊन. सो मी आयोजकांचे खरंच खूप 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 मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलावलं आणि ही बोलण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचेही मी मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत मालिकेला, वाहिनीला, आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम दिलं.
म्हणजे आज ही मालिका तुमच्या फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आज मालिकेने 3 वर्ष आणि 1000 भागांचा टप्पा गाठलाय. सो हे श्रेय खरंच तुम्हा सगळ्यांचं आहे, कारण तुम्ही आतापर्यंत जे प्रेम दाखवलं फक्त आणि फक्त त्यामुळेच मालिका आज या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली आहे, नाही तर ते शक्य नव्हतं. कारण हे काय आहे, दोन्ही बाजूनी असणं गरजेचं आहे. मग जेवढं कलाकारांच्या बाजूने किंवा एका वाहिनीच्या बाजूने असणं गरजेचं आहे, तेवढंच किंवा त्याहीपेक्षा दुप्पट हे प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम आम्हाला जास्त गरजेचं असतं. आणि ते वारंवार आम्हाला मिळतं आहे. मी ज्यात नेहमीच सांगतो की जेव्हा कधी मध्ये आले प्रत्यक्षाने भेटतो, सोशल मीडिया असेल, फोनवर असेल, सो बऱ्याच वेळेस जेव्हा जिथे प्रेक्षकांची भेट होते, भरभरून बोलतायत आणि भरभरून प्रेम पण दाखवत आहेत. सो खूप जास्त आनंद होतो खरं तर या गोष्टीचा. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी प्रत्येक कार्यक्रमात गेलं की माझी पहिली नजर ॲक्च्युली ते बघत असतो मी की हे जे लहान मुलं दिसत ना की समोर बसलेली आहेत आता पण, आणि खरं सगळ्यात खूप सुंदर दिसतात, खूप छान. या सगळ्यांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ या लहान मुलांकरता एकदा. खरंच मस्त एकदम. म्हणजे सगळीच मुलं राहतात की ज्या उत्साहाने ही लोक सहभागी होत आहेत आणि येत आहेत. हे काय ना, म्हणजे आता एक कलाकार असल्यामुळे मला ती गोष्ट कळते की तुमच्या समोर इथे स्टेजवर येऊन एखादी कला सादर करणं हे खरंच जोक नाही आहे आणि सोपं त्याहून नाही आहे. खूप हिंमत लागते की आज एक 300-400 लोक समोर बसली आहेत आणि आपण आज स्टेजवर उभे आहोत आणि आपल्या एकट्याकडे आज 300-400 लोकांच्या नजरा आहेत. सो ही भावनाच फार वेगळी असते. सो खरं त्या मुलांचं कौतुक आहे की अगदी म्हणजे एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये, एकदम बिंदास, न लाजता न घाबरता सगळ्या मुली, सगळी मुलं आज इथे उभी होती आणि तुम्हाला सगळ्यांसमोर आज वेगळ्या रूपामध्ये ही या मुली पण उभ्या आहेत. म्हणजे आज प्रत्येक मुलगी एका व्यक्तीला तुमच्यासमोर प्रेझेंट करते आहे. सो खूप कौतुक आहे सगळ्याचं खरंच. क्या बात आहे, वा. असंच करत राहा. आणि मी पालकांनाही म्हणेन की या मुलांना तुम्ही असाच त्यांना मोटिवेट करा, उत्साह देत जा. त्यांना जी इच्छा असेल करण्याची, जी काम करण्याची इच्छा असेल, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असेल त्यांना सपोर्ट करा. कारण काय ना, आपलं आवडीचं क्षेत्र जेव्हा आपलं प्रोफेशन बनतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये काम करण्याची मजाच वेगळी असते. तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही तेव्हा कधी, कारण ते आवडीचं काम असतं. म्हणजे हे माझ्यावरून सांगतो मी उदाहरण, कारण मला लहानपणापासून म्हणजे अगदी यांच्याएवढं असल्यापासून मला ही आवड आहे की अगदी शाळेचं गॅदरिंग असेल किंवा गणपतीमध्ये कार्यक्रम असतील, काही असेल तर सहभागी व्हायचं आणि काम करायचं. आणि ते काम करता जेव्हा ती माझी आवड माझ्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झाली आणि आज मी तेच काम करतोय जे मला आवडतं. सो मी आज थकत नाही काम करताना. तो उत्साह असतो. मी आज तुम्हाला दिवसभरात 12 तास 14 तास कितीही काम करावं लागलं तरी आपण थकत नाही, कारण आपल्या आवडीचं काम आहे. उलट आपल्याला असं असतं की हे संपलं, अजून काहीतरी वेगळं करू. ती एक भूक असते. आणि ते कामाची भूक मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये ती कायम असावी. आणि कारण तरच आपण क्वालिटी काम करू शकतो. म्हणजे एखादं काम जर का आपल्याला कोणी फोर्स केलं की नाही तुला 9 ते 6 ऑफिसला जायचंच आहे आणि मग आपण जातोय, आणि त्यापेक्षा की नाही रे मला 9 ते 6 ऑफिसला जायचं आहे आणि त्याकरता जी 8 पासून आपण तयारी करतो. सो या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणून मी खरंच पालकांना म्हणेन की या मुलांना जिथे कुठे जेव्हा कधी भविष्यात ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा असेल त्यांना आवर्जून करू द्या. स्पोर्ट्स असेल, कला असेल, गायन असेल, ॲक्टिंग असेल, डॉक्टर, इंजिनियर, तुम्हाला जे काही व्हायचं असेल तुम्ही सगळं व्हा. तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा, खूप मोठ्या व्हा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि म्हणजे आज मला सांगतो ना इतका आनंद होतो ना की ही जी मालिका आहे, तर या मालिकेचा आज जवळपास 50% ऑडियन्स ना ही लहान मुलं आहेत. म्हणजे की 5, 7, 8 वर्षांची ही जी मुलं आहेत ना, हा या मालिकेचा आज 50% ऑडियन्स आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही फार मोठी पावती आम्हा सगळ्यांकरता खरं तर. कारण आजच्या काळामध्ये जिथे आज बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत, सिनेमा आहे, OTT आहे, कार्टून नेटवर्क आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण एवढं सगळं असताना सुद्धा ही लहान मुलं आज रोज रात्री 8 वाजता स्वामींची मालिका बघतात. स्वामी काय सांगतात ते त्यांना ऐकायला आवडतं. स्वामींच्या लीला त्यांना ऐकायला पाहायला आवडतात. स्वामींचे विचार त्यांना ऐकावेसे वाटतात. तर मला असं वाटतं ही फार मोठी पावती आहे. कारण म्हणजे मला मध्यंतरी एका पालकांची आत्तापर्यंत मला आली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या कामातून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत म्हणे. तर मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी प्रतिक्रिया आम्हाला आलेली आहे. कारण जर का आम्ही आमच्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंशी तरी संस्कार करू शकलो, त्याहून मोठी गोष्ट अजून काही नाही आहे. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा कधी बाहेर जातो ना, तर पालकांच्या आधी सगळ्यात आधी लहान मुलं धावत येतात, स्वामी आजोबा म्हणून.
आणि ते खूप खूप मस्त वाटतं. बरं, बऱ्याचदा ही मुलं भेटल्यावर स्वामींचं मंत्र म्हणून दाखवतील किंवा माझेच डायलॉग मला ऐकून दाखवतात की हे आम्हाला आवडलं होतं, हे मस्त होतं. तर खूप मस्त वाटतं. आणि ही लहान मुलं कनेक्ट होणं ही फार फार मोठी गोष्ट आहे आज. म्हणजे एक 2-3 तुम्हाला मी किस्से सांगतो. मी बऱ्याच कार्यक्रमात मी सांगत असतो की तुम्ही पण ते ऐकले असतील, पण काय तरी सुद्धा ती सांगण्याची गंमत आहे ना, ते मला फार आवडत आहे. मग दोन किस्से आहेत. एक तर म्हणजे माझ्या अगदी एक जवळचे एक ओळखीच्यात एक जण आहेत. सो त्यांचा मला मेसेज आला होता. ते त्यांच्या बिल्डिंगमध्ये उभे होते फर्स्ट फ्लोअरवरती, आणि त्यांच्या कॉलनीमध्ये खाली अशी बरीच मुलं खाली दंगामस्ती करत होती. आणि अचानक त्यांच्यामधला एक मुलगा म्हणतो, वेळ साधारणपणे 7:30-8:45ची वेळ, आणि त्यांच्यामधला एक मुलगा म्हणतो, चल 8 वाजतील म्हणे, स्वामींची मालिका लागणार आहे आता. म्हणजे त्या मुलांनी हे म्हणणं आणि दुसऱ्या मिनिटाला प्रत्येकाने आपापल्या घरी निघून जाणं. आणि ते मला म्हणाले की मला इतकं विशेष वाटलं म्हणे की आजच्या काळामध्ये ही मुलं स्वामींकरता म्हणजे एवढी यांना ओढ आहे की इतका वेळ त्यांना 4 लोकांनी सांगितलं दंगामस्ती करू नका, घरी जा, कोणी ऐकत नव्हतं. पण तो एक मुलगा म्हटला की 15 मिनिटं आहे आणि त्या स्वामींची मालिका सुरू होणार आहे, आणि दुसऱ्या मिनिटाला ही पोरं घरी. तर किती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि असाच एक किस्सा आहे. सोलापूरला मी एका कार्यक्रमाकरता गेलो होतो. तर सकाळी मी एका हॉटेलमध्येच काल नाश्ता करत होतो, आणि त्या एक ताई आल्या आणि त्या म्हणाल्या की माझा 4 वर्षांचा मुलगा आहे म्हणे, सो तुमचा नाश्ता झाला की म्हणे प्लीज त्याशी बोलाल का. म्हटलं नक्की बोलेन, काय नाही. तर नाश्ता झाला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडिओ कॉल लावून दिला. बघा 4 वर्षांचा मुलगा आहे. बरं, तो माझ्याशी पहिले म्हणतो हाय हॅलो काय कसे आहात. म्हटलं मस्त, म्हणे मी रोज मालिका बघतो वगैरे. म्हटलं वा वा छान छान. तर मला म्हणतो मी घरी गोट्या आणून ठेवल्यात म्हणे खेळायला, तुम्ही कधी येत आहे. म्हणलं अरे येतो, पण तुम्ही कृष्णपाशी गोट्या खेळतात ना, मग माझ्याशी गोट्या खेळायला कधी येणार. म्हणलं आता येतो. म्हणलं आईकडून पत्ता घेतो आणि घरी गोट्याच खेळायला येतो. म्हटलं आता पाहिलं ना. तर काय ना, म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे ना की ही लहान मुलं किती कनेक्ट होतात तुम्हाला आणि किती हक्काने तुम्हाला सांगतात. हे प्रत्येक ठिकाणी नाही होत शक्य. म्हणजे कितीदा मला सेटवरती एकदा एक लहान मुलगा गिफ्ट घेऊन आला होता. ते गिफ्ट म्हणजे काय होतं, तर गोट्या आणल्या तर खेळायला मला. हे त्यांनी दिलेलं गिफ्ट. म्हणून तुम्ही खेळतात ना मालिकेमध्ये गोट्या, म्हणून तुमच्याकरता आणलेलं गिफ्ट आहे म्हणे. म्हटलं अरे क्या बात आहे. एकदा एक लहान मुली छोटीशी आली सेटवर, आणि तिच्या हातात एक डबा होता पुरणपोळीचा, आणि मी आतमध्ये होतो, मेकअप रूम मध्ये होतो. सो तिने बाहेर विचारलं कुठे आहेत स्वामी आजोबा. ते आहेत आतमध्ये. आणि लहान मुलगी होती. सो आमचे एक 2-3 जी कलाकार तसं चिडवण्याकरता म्हणे काय आणलंयस तू. म्हणे मी खाऊ आणलाय स्वामी आजोबांना. म्हणे काय आणलंय. पुरणपोळी आणली आहे. म्हणे आम्हाला दे. तिने नाही दिली कोणाला. तिने जोपर्यंत तो डबा तिने माझ्या हातात दिला नाही, ते सोडलंच नाही, कोणालाच नाही दिला ते. म्हणे नाही, म्हणते स्वामी आजोबांना नाही, तुम्हाला आवडत नाही म्हणे पुरणपोळी, म्हणून मी खास तुमच्याकरता आणलेली आहे. ते इतकं छान वाटतं. ही लहान मुलं कनेक्ट होतात ना, ह्यापेक्षा मोठं काही नाहीये. खूपच छान वाटतंय. पहिले कोणाला द्यायची. भूमीला. बर तुम्ही सगळे बघतात की नाही रोज मालिका. आवडीने बघतात. रोज बघतात. मग आजचा भाग कधी पाहणार. उद्या पहा. रिपीट टेलिकास्ट. वा, काय म्हणतात स्वामी आजोबा. काय तुम्ही सगळे, तुम्ही मला सांगा, लहान मुलांनी सांगा तुम्ही मला, तुम्ही काय शिकलात मालिकेमधून. स्वामी आजोबा काय म्हणतात. जोरात पण. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवामि शंकर शिव शंकर शंभो. वा. पण ही अचिव्हमेंट म्हणजे आज बघा, ह्या गोष्टी किंवा ही मुलं आत्मसात करतात ना, ही फार फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय ना. परत दुसरी एक गोष्ट अशी की मी मुद्दामून का विचारण्याचं कारण हे की का बरं, म्हणजे तुम्ही काय शिकलात मालिकेमधून. तर प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. म्हणजे मी स्वतः पण काम करताना 3 वर्ष झाली मी ही मालिका करतोय. 1000हून वर भाग झाले. मी सुद्धा रोज नव्याने काय शिकतोय अजून. म्हणजे मला मध्यंतरी इंटरव्ह्यू मध्ये एक जण होते, त्यांनी विचारलं की म्हणे तुम्हाला
म्हणजे मालिका सुरू झाली, तुम्ही काय अभ्यास केला म्हणे, तुम्हाला स्वामींबद्दल तुम्ही कसं काय जाणून घेतलं, स्वामी कसे काय कळाले. म्हटलं अहो स्वामी कळणं इतकं सोपं नाही म्हटलं ते काही, आणि हा अभ्यास एका दिवसाचा नाहीच आहे. म्हणजे मी आज स्वामींबद्दल वाचलो आणि उद्या मला स्वामी कळाले असं होऊच शकत नाही. स्वामी कळणं फार अवघड आहे. त्याकरता तुम्हाला स्वतःला आधी खूप तयार करावं लागेल. आज 3 वर्ष झाली मी करतोय, तर मला सुद्धा रोज स्वामी नव्याने कळत आहेत की अरे हे पण आहेत स्वामी, असे पण आहेत स्वामी, हे पण आहेत ते पण आहेत, त्याचा हा पण स्वभाव आहे, ते असे पण रिॲक्ट करतात, हे पण बोलतात, ही पण लीला आहे. बरं बघा, प्रत्येक भक्ताबरोबरचं त्यांचं एक वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं एक रिॲक्ट होणं आहे, बोलणं आहे, वागणं आहे. त्यामुळे स्वामी असं होऊच शकत नाही की आपल्याला आज आपण वाचलं आणि उद्या आपल्या स्वामींबद्दल कळलं. बरं दुसरं असं जसं मी म्हटलं की मला रोज म्हणजे नव्याने कळतात, असं तुम्हाला सुद्धा नक्कीच स्वामी रोज नव्याने कळले असतील. तुम्ही वाचलं आहे स्वामींबद्दल वाचलं असेल. बरं बऱ्याचदा काय होतं ना, आपण सुद्धा फक्त आपण आपापल्या परीने त्या गोष्टींचा कधी कधी अर्थ लावत जातो की ज्या ज्या गोष्टी आपल्याला सोयीस्कर आहे त्याप्रमाणे आपण बऱ्याचदा त्या गोष्टींचा अर्थ लावून घेतो आपल्याकरता. पण तसं नाही आहे ते. म्हणजे जर का थोडा एक डीप अभ्यास केला ना, किंवा जर काही थोडं अजून स्वामींबद्दल जर तुम्ही डीप वाचलं किंवा नीट ऐकलं पाहिलं, तर तुम्हाला नक्कीच कळेल की त्यांच्या प्रत्येक लीलेमध्ये एक अर्थ आहे, प्रत्येक त्यांच्या बोलण्यामध्ये एक मेसेज आहे. एक श्लोक आहे बेसिकली, म्हणजे की अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते त्वेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं पहाम्यहम्. म्हणजे काय, तर अनन्य भावाने माझे चिंतन करशील तर तुझ्या अवघ्या संसार चिंता आम्ही भाऊ. आणि काय म्हणतात स्वामी कायम, तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. बरं या गोष्टीचा अर्थ कधी आपण नीट समजला का, की नेमकं यातून त्यांना काय म्हणायचं आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे काय, तू काही कर मी पाठीशी, असं आहे का तो अर्थ? असं नाही आहे. तर काय की तुम्ही चांगले कार्य करा, चांगली कर्म करा, तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, आणि त्यासोबत मी कायम तुमच्या पाठीशी. बरं त्याचबरोबर त्याचा एक अर्थ असा पण होतो जो मला असं वाटतं की जर आपण आयुष्यात काही चूक करत असू, काही चुकीची गोष्ट आपल्याकडून कळत न कळत घडत असेल, तरी सुद्धा स्वामी पाठीशी उभे आहेत. ते का उभे आहेत? तुम्हाला ओरडायला उभे आहेत की चुकीच्या मार्गावर जाऊ नका, मी आहे ते उभा आहे. तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या कष्टांना, तुमच्या सत्कर्मांना पाठिंबा द्यायला पण ते कायम आहेत, आणि तुम्ही चुकलात तर तुम्हाला ओरडायला सुद्धा ते कायम पाठीशी आहेत. म्हणजे मला असं वाटतं स्वामी हे ना कायम आईसारखे आहेत. म्हणजे आई कशी असते की लहान मूल असतं घरामध्ये, ते एखादा विस्तव असतो, विस्तवाजवळ लहान मूल जात असतं आणि ते सांगून थकतं की रे जाऊ नकोस, तो चटका बसेल. तर आई शेवटी काय धपाटा घालते. तर ते का बरं, तर लहान मुलाला त्यांनी चटका बस, त्याचा हात भाजेल, ती काळजीपोटी करते. सो स्वामींचं पण तसंच आहे, ते काळजीपोटी आहे. सो तुम्हाला ते प्रत्येक क्षणागणिक तुम्हाला ते वेगवेगळे तुम्हाला ते अनुभवतील. म्हणून म्हटलं की ते करणं काही इतकं सोपं नाही, आणि एका दिवसात करणं तर नाहीच नाही आहे सोपं. सो खूप तो डीप विषय बेसिकली हा सगळाच. आणि या ठिकाणी सचिन उद्योग समूहाचे संचालक माननीय सचिन आबा कोतकर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे माननीय भूषणजी गुंड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. माननीय जालिंदरजी कोतकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. माननीय सुनील मामा कोतकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. माननीय अशोकजी कराळे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे माननीय सुजयजी मोहिते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. आपण मान्यवरांचा सत्कार नंतर करूयात. आधी या ठिकाणी आपण मार्गदर्शन घेत आहोत माननीय अक्षय मुडावतकर सर यांचं. सर आपण प्लीज कंटिन्यू करा. नाही, मार्गदर्शन करण्यात पण मोठा मी नक्कीच नाही आहे. मी फक्त मला आलेले अनुभव सांगतोय, किंवा 3 वर्षामध्ये आता इतक्या लोकांकडून मला काही प्रतिक्रिया येतात किंवा त्यांचे अनुभव जे माझ्यापर्यंत येतात तेच फक्त मी तुमच्यासमोर मांडतोय. सो कोणाला मार्गदर्शन करण्यात पण मी नक्कीच मोठा नाही आहे. तुम्ही आणि मी सारखेच आहोत. माझ्यापेक्षा खूप लोक म्हणजे दुप्पट वयाचे आहे. सो रात्र मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकत असतो. तर मगाशी फक्त माझा सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच, मगाशी जे मी तुम्हाला म्हणालो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, या गोष्टीमागचा अर्थ आपण प्रत्येकाने हा नीट, मला असं वाटतं आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे.
म्हणजे स्वामींचे विचार आता आम्ही दररोजच राहतो. आता स्वामींचे विचार एक एपिसोड संपल्यानंतर एक 30 सेकंदामध्ये ते विचार असतात. स्वामींचे विचार आम्ही रोज दाखवतो. तुम्ही नीट बघा. आता मला बरीच लोक हे म्हणतात की बऱ्याचदा असं होतं म्हणा की आमच्या आयुष्यात रोजच्या याच्यामध्ये की काही ना काही प्रॉब्लेम्स आम्हाला प्रत्येकाला असतात, तुम्हाला असतात, मलाही असतात. पण जेव्हा कधी आम्ही तो विचार ऐकतो ना तर आम्हाला असं वाटतं की हे आमच्याशी संबंधित विचार आहेत की काय, म्हणजे आमच्याच प्रश्नाचं उत्तर समोरून मिळतंय की काय, इतपत ते रिलेटेबल आहे. सो ते विचार पण बघा, तुम्ही जर का नीट ते विचार जरी ऐकलेत ना त्या छोट्याशा विचारांमध्ये सुद्धा खूप गोष्टी आहेत. बरं अजून एक मला असं वाटतं, तुम्ही बघा स्वामींनी आता 1800तला काळ म्हणजे जवळपास आज किती वर्ष म्हणजे एवढ्या वर्ष मागे सुद्धा त्यांनी जे काही संदेश तेव्हा दिलेले आहेत, त्यांनी जे काही मेसेज तेव्हा दिले आहेत अगदी बेसिक गोष्टी आहेत, पण त्या तेव्हाच्या गोष्टी आज सुद्धा तेवढ्याच रिलेटेबल आहेत. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. मगाशी ताईंनी जेव्हा निवेदन करताना पण त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलाच होता. तिकडे आवाज येत नाही का मागे माझा? तर मी सांगत होतो की तुम्ही बघा अगदी छोट्या गोष्टी आहेत की त्या काळात ज्या स्वामींनी सांगितल्यात आणि आज सुद्धा त्या तेवढ्याच रिलेटेबल आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. कसं की मगाशी या ताईंनी बोलता विषय काढला की स्त्री पुरुष समानता. सो ह्याच मुद्द्यावर सुद्धा त्या काळात स्वामींनी अनेक उदाहरणांमधून समजवलेलं आहे. मग त्यांनी आम्ही एक एपिसोड होता तुम्हाला सगळं आठवत असेल, याच्यावर एक पूर्ण भाग झाला होता. जे स्वामींचे अगदी जवळचे शिष्य होते. सो त्यांनी ओरडून सांगितलं होतं की म्हणे काय चाललंय सोळ्या, म्हणजे संसार दोघांचा आहे, स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको दोघांचा संसार आहे, हे दोन चाकं आहेत. सो हा कोणा एकट्याचा नसतो. सो आणि असं तर बिलकुलच करू नका ही कामं ही माझी कामं, ही तुझी कामं, ही माझी नाही ती तुझी नाही, ही कामं दोघांची आहे, संसार दोघांचा आहे आणि दोघांनी मिळून तो पुढे न्यायचा आहे. सो बघा म्हणजे अगदी बेसिक गोष्टी आहेत या. हे काही खूप असं हे प्रॉब्लेम्स आज सुद्धा आपण बघतो, म्हणजे आज 2024 मध्ये सुद्धा आपण हे बरेचसे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये बघतो. तर मला असं वाटतं की आपण जे मगाशी परत मीच म्हटलो की स्वामींबद्दल तुम्ही जेवढं त्यांचा अभ्यास कराल ना की या बारीक गोष्टी त्यांनी तेव्हापासून ते आपल्याला सांगत आलेत की अरे ह्या अशा फॉलो करा तुम्ही या. सो मला असं वाटतं आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे ज्या आपल्या रोजच्या आयुष्यामधल्या आहेत. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. ते म्हणतात की अरे तुम्ही देव शोधायला तुम्ही दगडात जाताय, देव माणसात शोधा ना. तुमच्या आसपास आज एवढी माणसं आहे, तुम्ही एकमेकांशी नीट वागा, त्यांच्यावर प्रेम करा. आज जर तुमचं पोट भरलेलं आहे आणि जर दुसरा कोणी उपाशी आहे तर त्याला कसं काय घास मिळेल याच्याकडे लक्ष द्या. सो देव माणसात दगडात शोधण्यापेक्षा देव माणसात शोधा तुम्ही. आणि अगदी बाकी तर खूपच किरकोळ गोष्टी, स्वच्छता ठेवा आसपास, काम करा, कर्म करा. ते हे म्हणतच नाही की रोज माझ्याकडे त्या दर्शनाला, की सगळी कामं सोडा आणि तुम्ही माझ्याकडेच आणि फक्त देवदेव करा, असं म्हणतच नाहीयेत. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही कर्म करा जे तुमची रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत, तुमचा जॉब असेल, शाळा असेल, एज्युकेशन आहे, घरातली कामं आहेत, महत्व पहिले प्रेफरन्स त्याला द्या. ही सगळी कामं करून जर तुम्ही 2 मिनिटं जरी माझं नाव घेतलं तरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलायत. अरे माझ्यापर्यंत पोहोचायला काय तुम्ही दिवसभर माझ्याकडेच येऊन बसलं पाहिजे असं नाहीये. पण आपण बऱ्याचदा काय करतो, आपण उलट करतो नेमकं. तर त्यांचंही हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कामांना महत्व द्या, आधी कर्म करा. तुमच्या रेग्युलरची तुमची दैनंदिन आयुष्य जगण्याकरता जी गोष्ट आहे त्या करा. आणि या सगळ्यातून मग तुम्ही 1-2 मिनिटं जरी माझं नाव घेतलं तरी चालेल. म्हणजे कित्येकदा आपण मालिकेतूनही बघतो ते ओरडतात अक्षरशः, अरे काय आहे सारखं कामधाम नाही का तुला, काय इथे येऊन बसलायस, जा काम कर तुझं. या गोष्टीवर असं वाटतं आपण या गोष्टीकडे खूप बारीक यांनी लक्ष दिलं पाहिजे. मग मी मगाशी विचारांबद्दल मी एक म्हणत होतो की स्वामींचे विचार सुद्धा जर का तुम्ही नीट ऐकले, रोज असतात, एक 30 सेकंदाचे विचार असतात आणि बऱ्याचदा तुम्हाला सोशल मीडियाला तर ते सारखे तुम्हाला स्क्रोल होत असतात. अगदी एकदम एक पूरक एक्झाम्पल आहे त्या विचारांमधून. एक विचार होता की असं मी आता म्हटलं की काम कराय, म्हणजे आपण कष्ट, काम, रोजच्या गोष्टी याला आपण प्रेफरन्स हा दिलाच पाहिजे काय. सो त्याच्यापैकी अगदी एक सुंदरसा विचार होता की बसून राहणाऱ्याचं दैवही बसून राहतं, उभं राहणाऱ्याचं नशीबही उभं राहतं, चालणाऱ्याचं नशीबही चालू लागतं आणि झोपी गेल्याचं नशीब सुद्धा झोपी जातं. स्वतः हे आपण ठरवायचं आहे आपलं की आपल्याला नेमकं काय करायचंय. बऱ्याचदा काय होतं की आपण निंदा होईल की लोक काय म्हणतील या याने आपण काय करतो की निंदेला घाबरून आपण बऱ्याचदा आपलं ध्येय सोडून देतो.
की नको यार मला हे करायचंय पण मला इथपर्यंत पोहोचायचं असेल पण नको अमुक कोणीतरी काय म्हणेल तमुक कोणीतरी काय म्हणेल म्हणून आपण जातच नाही. तर ते असं नाही की निंदेला घाबरून तुम्ही ध्येय सोडू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमचं ते ध्येय गाठाल ना त्याच दिवशी निंदा करणाऱ्यांची मतं पण बदललेली असतात. सो तुम्ही कुठल्याही गोष्टीला निंदेला घाबरू नका, कशाला घाबरू नका. जे तुमचं फोकस राहा कायम आयुष्यामध्ये, जे तुमचं एक मोटो आहे, एक एम आहे तो हलू देऊ नका. बरं हे काय ह्या गोष्टी मी नाहीच सांगत आहे, ह्या काही म्हणजे मी आज तुम्हाला सांगण्यात मोठा मी नाहीच आहे. मी फक्त तुम्हाला मगाशी पण हेच सांगितलं की हे सगळे विचार आहेत, हे रोज गोष्टी या मालिकेद्वारे आम्ही तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण काय करतो ना, देवाला आपण फक्त चमत्कारापुरतं सीमित ठेवतो की चमत्कार म्हटलं कीच देव. आपण एक संकल्पना आपल्या एक डोक्यामध्ये आपण मांडून घेतलेली. पण देव ओळखणं फार फार मोठी गोष्ट आहे. चमत्काराच्या खूप पलीकडचं आहे. तुम्ही या एकेका वाक्यामधला एकेका त्या शब्दाचा अर्थ जर जाणून घेतला ना तर प्रत्येकाचं आयुष्य नक्कीच नक्कीच आणि खूप बदलेल. सो मला असं वाटतं की पुन्हा एकदा म्हणजे आज मी माझ्याकडून एक विनंती करतो की यानंतर पुन्हा एकदा प्रत्येकाने नक्कीच परत ह्या गोष्टी स्वतः अभ्यास करा किंवा स्वामींबद्दल सुद्धा तुम्ही प्रत्येक वाचू शकतात. बरंचसं लिखाण आहे त्यांच्याबद्दल किंवा मी मालिकेतून पण दाखवत असतो. पण मला असं वाटतं की देव आपण हा नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे असं नाही पाहिजे की असं हरी तर देईल खाटल्यावरी या धारणात आपण नाही राहिलं पाहिजे. मी मगाही सांगितल्याप्रमाणे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, जे ब्रीद वाक्य आहे ना स्वामींचं, ते ह्याच अर्थी आपण घ्यावं की आपण कष्ट केले की त्या कष्टाला साथ देण्याकरता स्वामी पाठीशी उभे आहेत. आणि आपण जर काही चुकलो तर आपल्याला ओरडण्याकरताही स्वामी पाठीशी उभे आहेत. सो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाचा आपण ह्याप्रमाणे घ्यावा आणि यापुढील आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी अंमलात आणाव्या आणि त्याप्रमाणे आपण जगावं. बघा तुम्ही स्वतः तुम्हाला फरक जाणवेल आणि खूप खूप पॉझिटिव्हिटी जाणवते. कारण मी सुद्धा आता काही एक वर्षापासून मी सुद्धा हा प्रयत्न करतोय, माझ्यामध्ये काही बदल घडवण्याचा मी स्वतःही प्रयत्न करतोय. आणि माझा प्रयत्नच अजून काही मी माणूसच आहे, तुम्ही आणि मी सारखेच आहोत. आपण असं होत नाही की आपण एका दिवसामध्ये सगळं आपण परफेक्ट झालो. पण प्रयत्न करा, प्रयत्न आपण प्रत्येक जण करू शकतो. तेव्हा कराल नक्की प्रत्येक प्रयत्न. मागून अजून होकार येत नाहीये कोणाचा. म्हणजे एक तर माझं बोलणं कळलं नाहीये किंवा पटलं नाहीये, दोघांपैकी काय झालंय कळलंय? बर, मग आता मी अशी आशा करतो की तुम्ही नक्कीच म्हणजे या गोष्टी एक याच्यावरती तुम्ही एक फोकस कराल आणि नक्कीच याप्रमाणे बदल तुम्ही स्वतःमध्ये घडवून आणाल. तर पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो. खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आणि खरंच रांगोळी मला खूप आवडली आहे सर. अप्रतिम अशी रांगोळी काढलेली आहे. सो खूप 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 धन्यवाद. आणि सगळ्या मुलांचं पण पुन्हा एकदा खूप कौतुक. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि असं छान छान कामं करत राहा. तुम्हाला जे जे आवडेल आयुष्यात ते सगळं करा, मजा करा, अभ्यास करा, आई वडिलांचं ऐकायचं, खाऊ खायचा, अभ्यास करता, मजा करायची. वा. आणि जाता जाता एकदा फक्त स्वामी नेहमी काय म्हणतात हा तर माझ्या मागे म्हणाल सगळे, म्हणणारे सगळे शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय अक्षय सर यांच्यासाठी. या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील स्वामी महाराजांची भूमिका साकारणारे माननीय अक्षय मुडावतकर सर यांनी या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार याचा प्रचार आणि प्रसार तर केला जातोच, पण जसं अक्षय सर म्हणाले तसं या ठिकाणी मुलांवर खूप चांगले संस्कार या ठिकाणी केले जातात. ही मुलं म्हणजे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. आणि या निमित्ताने कवी वसंत बापट यांच्या कवितेच्या 2 ओळी या ठिकाणी मला आठवतात. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. आणि या मुलांवर चांगले संस्कार या मालिकेच्या माध्यमातून केले जातात आणि खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मिती जी आपण म्हणतो ती या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा अक्षय सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर